राज्य आपले अनमोल, बोल महाराष्ट्र बोल, हे बोल महाराष्ट्र बोल. वाजव रे विचारांचा ढोल, राजकारणाला सोल, सांग पर्यावरण बोल, बोल महाराष्ट्र बोल. रोज भरतो या टोल, जीवाला नाही मोल, याला त्याला तोल, राज्य आपले अनमोल, हे बोल महाराष्ट्र बोल. नेत्यांचे आठव बोल, अनाचाराचे गुपित खोल, नजर फिरव तू गोल, हे बोल महाराष्ट्र बोल, हे बोल महाराष्ट्र बोल, हे बोल महाराष्ट्र बोल. महावक्ताचा हा उपक्रम राबवताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की लोकसंवाद मोठ्या प्रमाणात होईल आणि त्या लोकसंवादातूनच विकासाचा आराखडा तयार होईल. ज्यांनी मानव विकास कमिशनची स्थापना केली त्यांच्या नेतृत्वाखाली या लोकसंवादातील काही मुद्दे हे हेरले जाणार आहेत. आपण भोगे सरांनाच विचारूयात की आपलं मत काय. या सर्व स्पर्धक नागरिकांचे भाषण ऐकल्यानंतर काही गोष्टी त्यावरून स्पष्ट होतात. या सर्व नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, कारण हे सर्व नागरिक समस्यासोबत राहतात, त्यांना समस्येची जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांना जो अनुभव आला समस्येबाबत त्याबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि हे जे स्पर्धक आहे हे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. त्यामुळे काही लोकांनी शिक्षणाबाबत आपल्या समस्या मांडल्या, काही लोकांनी महिलांबाबत समस्या मांडल्या, काहींनी शेतीबाबत मांडल्या, काहींनी आरोग्याबाबत मांडल्या. अशा वेगवेगळ्या समस्यांबाबत या स्पर्धक नागरिकांनी आपले मत मांडले, काही उपाय सुचवले आणि काही प्रमाणात टीका टिप्पणी पण केली. या सर्व सूचनांचा अभ्यास करून त्यांची व्यवहार्यता आणि उपयुक्तता यांचाही कुठेतरी अभ्यास करण्याची गरज आहे. तरच शासनाचं धोरण खऱ्या अर्थाने परिपूर्ण आणि उपयुक्त राहील असं मला वाटतं. महावक्ताच्या या उपक्रमामध्ये लोकसंवादातून विकासाचा आराखडा तयार होणार आहे आणि हा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने माननीय कृष्णा भोगे सर आपल्याला सहकार्य करणार आहेत. तर सर आपल्याला काय वाटतं याबद्दल. आपण सध्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये स्पर्धा हा महत्त्वाचा घटक आहे आणि या स्पर्धेतून जर महाराष्ट्राला वेगाने पुढे न्यायचं असेल तर मग लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. पूर्वी असं होतं की लोकांकरता कार्यक्रम, आता नवीन संकल्पना आहे लोकांनी केलेला कार्यक्रम. त्यामुळे आता आपण अप्रोच बदलला. कुठलंही धोरण हे समस्या सोडवण्याकरता असते, त्यामुळे कुठल्याही धोरणाचा आधार हा समस्याशी निगडीत असायला पाहिजे आणि समस्येची जाणीव जे लोक समस्येसोबत राहतात त्यांना असते. त्यामुळेच लोकांचा सहभाग धोरण प्रक्रियेमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. अन्यथा धोरण तयार होईल परंतु त्या धोरणाने समस्या सुटणार नाही. मागच्या 60 वर्षापासून आपण ते बघतो आहे, अनेक समस्या अनेक दिवसापासून कायम आहेत. अनेक कार्यक्रम आपण तयार केले, त्याची अंमलबजावणी पण केली, परंतु समस्या सुटली असं काही वाटत नाही. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की त्याच समस्या पुन्हा पुन्हा येत आहेत. याचं कारण म्हणजे आम्ही लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं मत जाणून घेऊन कार्यक्रमाची आखणी केलेली नव्हती. या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून या राज्याच्या विकासाचा जो ब्ल्यूप्रिंट तयार होणार आहे तो लोकांच्या सूचनांवर आधारित असणार आहे. जसं एखादा आजार असेल तर त्याला जर योग्य औषध दिलं तरच आजार दुरुस्त होतो. औषध जर चुकलं तर आजार दुरुस्त होत नाही. त्यामुळे समस्यांचा अभ्यास करून समस्यांची तीव्रता जाणून घेऊन जर कार्यक्रमाची आखणी केली, धोरण ठरवलं तर मग समस्या दूर व्हायला वेळ लागत नाही. या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील मान्यवर घटक, राज्यव्यवस्थेतील मान्यवर घटक, विद्वान मंडळी या सर्वांना एकत्र करून त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करून विचार मंथन करून
त्यामधनं जे काही बाहेर पडेल त्याच्यावर आधारित जर आपण धोरण तयार केलं, विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार केली, तर मला असं नक्की खात्रीनं वाटतं की हे राज्य या देशामध्ये विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील. मी आता भोगे सरांना एक प्रश्न विचारणार आहे की जो ह्या प्रकल्पाशी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मूळ आहे त्या प्रश्नामध्ये, की महावक्ता ही स्पर्धा नव्हे, एक उपक्रम आहे विकासाचा आराखडा तयार करणार. तर लोकसंवाद होणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आणि विकासाचा आराखडा त्या निमित्ताने तयार होणार आहे. तर सर, नाही, सहसा शासनाचं धोरण तयार करताना सर्वसामान्य माणसांच्या विचाराचा विचार केला जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळेच आमचे अनेक कार्यक्रम फारसे यशस्वी होत नाही. त्यामुळेच आता नवीन जी संकल्पना आहे की लोकांनीच लोकांकरता विकासाचा आराखडा तयार करावा, सरकारने फक्त मार्गदर्शन करावं. कारण शेवटी कार्यक्रम लोकांकरता असतो, सरकारकरता नसतो. त्यामुळे ज्या लोकांकरता हा कार्यक्रम आहे त्यांचा जर शासनाचे ध्येय धोरण ठरवण्यामध्ये सहभाग नसेल तर मग तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि लोकांकरता आहे असं म्हणता येणार नाही. आणि खरं म्हणजे आजची जी समस्या ती हीच आहे की आमचे अनेक धोरण हे लोकसहभागावर आधारित नसतात. आणि त्यामुळेच आपल्याला बरेचदा असं दिसून येतं की कार्यक्रम यशस्वी झाला नाही, समस्या सुटली नाही, उलट त्या कार्यक्रमामुळे काहीतरी नवीन समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्या सोडवण्याकरता पुन्हा आम्ही धावपळ करतो आहे. त्यामुळे समस्यांची शृंखला सतत कायम राहताना आपल्याला दिसते. सर, केंद्रीय स्तरावर नियोजन आयोग आहे, राज्याचा नियोजन आयोग आहे, त्यानंतर DPDC आहे, जिल्हा नियोजन मंडळ. तर याचं काम कसं चालतं आणि दुसरी गोष्ट लोकांचा सहभाग किती असतो त्याच्यामध्ये? माझा तर अनुभव फारसा चांगला आणि समाधानकारक नाही. कारण समस्या ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते. एकच औषध सर्व आजारांना लागू पडत नाही आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या भागात जी समस्या आहे त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याची तीव्रता वेगळी आहे, त्याची व्याप्ती वेगळी आहे. तर समस्येचं स्वरूप, तीव्रता, व्याप्ती विचारात घेऊन त्या भागात जे सोल्युशन आपल्याला चांगलं वाटत असेल ते तयार करायला पाहिजे. परंतु आज असं दिसतं की आपण सर्वच गोष्टीमध्ये केंद्रीकरण केलेलं आहे. नियोजन आयोग आहे पूर्ण देशाकरता, राज्याचं नियोजन मंडळ राज्याकरता आणि DPDC ज्याला म्हणतो आपण, जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्याकरता आहे. परंतु आपण जेव्हा नियोजनाचा आराखडा तयार करतो, किती लोक गावात जाऊन समस्येचा अभ्यास करतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपले बरेचसे कार्यक्रम, बऱ्याचशा योजना वस्तुस्थितीवर आधारित नसतात. त्यांचं स्वरूप बऱ्याचदा कॉस्मेटिक असतं. कॉस्मेटिक स्वरूपामध्ये तुम्हाला तात्पुरतं बरं वाटेल, परंतु समस्या कायमस्वरूपी सुटत नाही. त्यामुळे मला जर कोणी विचारलं की आजच्या नियोजन प्रक्रियेमध्ये काय दोष आहे, तर मी असं सांगेन की आजच्या नियोजन प्रक्रियेमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम तयार करतो त्यापैकी बरेचसे कार्यक्रम वस्तुस्थितीवर आधारित नसतात. एक, ते दीर्घ मुदतीचं सोल्युशन आपल्याला देत नाही. आपला सर्व भर कॉस्मेटिक स्वरूपाच्या योजनांवर असतो. कॉस्मेटिक स्वरूपाच्या योजना तुम्हाला तात्पुरतं परिणाम दाखवतात, परंतु दीर्घ मुदतीकरता ती समस्या सुटत नाही. आणि कुठल्याही योजनेमध्ये आम्हाला लोकांचा सहभाग दिसून येत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की नोकरशहांनी नोकरशहाकरता तयार केलेला कार्यक्रम तर नाही ना, असंही बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मायक्रो प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजन, गाव हे घटक आहे. खरं म्हणजे गांधीचं स्वप्न होतं की विकासाची प्रक्रिया गावापासून सुरू व्हायला पाहिजे, दिल्लीपासून नव्हे. तर गावात जाऊन गावाचा अभ्यास करून, गावाच्या समस्यांचा अभ्यास करून जर आम्ही सूक्ष्म नियोजन गाव पातळीवर तयार केलं आणि तिथून मग पुढे तालुका, जिल्हा, राज्य आणि देश असा जर प्रवास केला, ज्याला म्हणतो अपवर्ड, तर निश्चितपणे आपली योजना यशस्वी होईल. लोकांच्या समस्या सुटतील आणि लोकांना असं वाटेल की आम्हाला विचारून योजना तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे लोकांना त्याची ओनरशिप मिळेल.
ओनरशिप ही महत्त्वाची आहे. जोपर्यंत मला असं वाटत नाही की हा कार्यक्रम माझा आहे, माझ्याकरता आहे, तोपर्यंत मी त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरता मनापासून प्रयत्न करणार नाही. आजचा कार्यक्रम हा लोकांना आपला कार्यक्रम आहे असं वाटत नाही, तो सरकारचा कार्यक्रम आहे, सरकार त्याकडे बघत राहील, माझा त्याशी काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका नागरिक घेताना दिसतात, कारण त्यांचा सहभाग त्या स्तरावर नसतो. ते सर, विकासाची प्रक्रिया ही कधी थांबत नसते आणि आपल्या लोकशाही राज्यामध्ये लोकप्रतिनिधी या घटकाला अतिशय महत्त्व आहे. तर हा लोकप्रतिनिधी नेमका या प्रक्रियेमध्ये कुठं असतो आणि कशा प्रभावी पद्धतीने काम करतोय, आपल्याला काय जाणवतं? नाही, आपल्या राज्यघटनेमध्ये आपण जे 73वी आणि 74वी दुरुस्ती केली, त्यामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की जिल्ह्याचा नियोजन आराखडा DPC तयार करणार नाही. ग्रामपंचायत आणि नगरपालिका, गाव पातळीवर ग्रामपंचायत आणि शहर पातळीवर नगरपालिका त्या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करून तो आराखडा ते DPCकडे पाठवेल आणि DPC या सर्व आराखड्यांचं संकलीकरण करून एक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करेल आणि तो मग राज्याकडे जाईल, राज्य त्याला मंजुरी देईल. पण वस्तुस्थिती अशी आहे की विकास आराखडा ग्रामपंचायत पातळीवर तयार होतच नाही. DPCचे 2-3 सदस्य एकत्र बसतात आणि विकास आराखडा तयार करतात. खरं म्हणजे ही पद्धती राज्यघटनेला मान्य नाही, परंतु एक शॉर्टकट म्हणून आपण ही प्रक्रिया करतो. मला असं वाटते या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. विकास आराखड्याचा मसुदा हा गावापासून तयार होऊन तो जिल्ह्यापर्यंत यायला पाहिजे, नगरपालिका क्षेत्रापासून तयार होऊन तो जिल्ह्यापर्यंत यायला पाहिजे. अशी जर आपण सुधारणा करू शकलो तर मला असं वाटते DPC या संस्थेचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. जिल्हा नियोजन आराखडा खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर आधारित राहील, समस्या सोडवण्याकरता त्याची मदत होईल. पण आज ज्या पद्धतीनुसार आपण आराखडा तयार करतो त्या पद्धतीचा अवलंब करून जिल्ह्याचा विकास साधला जाईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. हे सार्वजनिक जे मंडळ आहेत, ज्याचा लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, की जिथं कायदे केले जातात, वेगवेगळी धोरणं ठरवली जातात. तर विधिमंडळ जे आहे आपलं महाराष्ट्राचं विधिमंडळ, तिथं 2 सभागृह म्हणजे वरचं आणि खालचं, विधान परिषद आणि विधानसभा. तर यामध्ये विकासाच्या संबंधी काय चर्चा होते किंवा कशा पद्धतीने काम चालतं, आपलं काय मत आहे? खरं म्हणजे विकास आराखड्यावर विधिमंडळामध्ये फारशी गांभीर्यानं चर्चा होत नाही. बहुतेक वेळ सभागृहाचा एक तर कायदे करण्यावर म्हणजे बिल मंजूर करण्यावर जातो किंवा स्थानिक जे प्रश्न आहे, ज्या घटना घडल्या त्याबाबत सरकारची भूमिका समजून घेण्याकरता सर्व सदस्य सभागृहात प्रश्न विचारत असतात. परंतु विकास आराखड्यासंबंधात आणि फलनिष्पत्ती संबंधात उदाहरणार्थ आपण दरवर्षी 40, 45, 50 हजार कोटीचा नियोजन तयार करतो. आता यावर्षीसुद्धा 45,000 कोटीचा वार्षिक विकास आराखडा आहे. प्रश्न असा आहे की हा विकास आराखड्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्याची फलनिष्पत्ती काय झाली याबद्दल आपण चर्चाच करत नाही. कुठल्याही दैनिकामधनं या फलनिष्पत्तीबाबत फारशी चर्चा होत नाही. किती खर्च झाला, फक्त आपलं संपूर्ण नियोजन हे खर्चाशी निगडीत आहे, फलनिष्पत्तीशी निगडीत नाही, अशी माझी भावना आहे. त्यामुळे आपण यापुढे किती पैसा खर्च केला याच्यापेक्षा जो काही पैसा खर्च केला त्यामुळे किती समस्या सुटल्या, त्याची काय फलनिष्पत्ती झाली याचाही कुठे आराखडा तयार व्हायला पाहिजे, मूल्यमापन व्हायला पाहिजे. मी तर असं म्हणेल की कुठल्या तरी त्रयस्थ एजन्सीमार्फत दरवर्षी आपण जो काही खर्च करतो विकासात्मक कार्यक्रमावर त्याचं मूल्यमापन करून त्याचा एक स्वतंत्र अहवाल एक प्रसिद्ध करायला पाहिजे, सभागृहातसुद्धा ठेवायला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या माहितीकरता ठिकठिकाणी त्याच्या प्रती उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यामुळे याच्या पुढील काळामध्ये आपल्याला खर्चापेक्षा फलनिष्पत्तीवर अधिक भर द्यावा लागणार आहे आणि तो भर दिला तरच आपल्याला समस्या सुटलेल्या दिसतील, अन्यथा नाही. मी एक पुन्हा उदाहरण देईल की आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून प्रश्न सुटला असं म्हणतो.
इमारत हे साधन आहे, साध्य नाही. त्या इमारतीमधनं किती लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होतात याला आम्ही म्हणतो फलनिष्पत्ती. त्यामुळे त्याचाही उपयोग व्हायला पाहिजे. केवळ 2 कोटी रुपये खर्च करून एक PSCची इमारत बांधणे म्हणजे विकास झाला असं म्हणणं मला वाटते वस्तुस्थितीशी विसंगत होईल. त्यामुळे पुढील काळात आपण फलनिष्पत्तीवर जर अधिक भर दिला आणि केलेल्या खर्चाचं जर मूल्यमापन नियमितपणे करून त्याचा अहवाल जर लोकांसमोर ठेवला तर मला वाटते विकासाच्या कार्यक्रमाला निश्चितपणे गती देता येऊ शकेल. सर, सामाजिक संस्था आणि NGOज यांचं विकासाच्या प्रक्रियेमध्ये कितपत सहभाग आहे आणि तो कसा असला पाहिजे, आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे NGOला जो चांगला शब्द आहे ज्याला मी म्हणतो नागरी समाज, सिव्हिल सोसायटी, शासन व्यवस्था आणि समाज व्यवस्था या 2 व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या घटकाला आम्ही नागरी समाज म्हणतो. सरकार आणि जनता याच्यामधला दुवा म्हणजे नागरी समाज. नागरिकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे आणि सरकारकडून त्याबाबत आवश्यक ते कार्यक्रम तयार करून घेणे, ते कार्यक्रम लोकांपर्यंत आणणे यामध्ये खरा रोल आहे नागरी समाजाचा. त्यामुळे नागरी समाज ही खऱ्या अर्थाने अतिशय उपयुक्त अशी सकारात्मक भूमिका पार पाडू शकते. परंतु नागरी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वयंहित नको, सार्वजनिक हित समोर ठेवून जर नागरी समाजाने काम केलं तर त्यांचा फार मोठा उपयोग या देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये होऊ शकतो. नागरी समाजाने सरकारशी भांडण्यापेक्षा सरकारला सहकार्य करणे आणि जनता आणि सरकार याच्यामध्ये जे काही दरी आहे ती दरी भरून काढून तिथे एक प्रकारचा पूल तयार करणे ही भूमिका जर मांडली, यानुसार जर त्यांनी काम केलं तर नागरी समाजाचा उपयोग अतिशय योग्य प्रकारे परिणामकारकपणे होऊ शकेल असं माझं स्वतःचं मत आहे. सर, विकासाची प्रक्रिया अखंडपणे चालू असते आणि त्यावर जो दृष्टिकोन भूमिका मांडत असतात ते प्रसारमाध्यमं. तर आता सद्यस्थितीत आपल्याला प्रसारमाध्यमांबद्दल काय सांगता येईल? मला असं वाटतं अलीकडच्या काळात कदाचित TRP रेटिंगमुळे असेल किंवा इतर कारणामुळे असेल, मला माहीत नाही, परंतु प्रसारमाध्यमामध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नकारात्मक बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिली जाते. कार्यक्रमाचं मूल्यमापन करताना किंवा सरकारच्या धोरणाचं मूल्यमापन करताना विश्लेषणात्मक बाबीवर फारसा भर दिला जात नाही. त्यामुळे माझी अशी सूचना राहील की प्रसारमाध्यमांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं विश्लेषण, त्याचं फलनिष्पत्ती, यश अपयश हे पद्धतीने जर केलं, कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह दृष्टिकोन न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारचा बायस न ठेवता, तर त्याचा उपयोग सरकारला नवीन धोरणं तयार करण्यामध्ये, धोरणामध्ये बदल करण्यामध्ये निश्चितपणे होऊ शकेल. परंतु सर्वच प्रिंट मीडिया, मग ते प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, यांनीसुद्धा निगेटिव्ह बातम्या प्रसिद्ध करण्याऐवजी अधिक भर सकारात्मक, रचनात्मक बातम्यावर द्यावा आणि टीका टिप्पणी किंवा क्रिटिसिझम करण्यापेक्षा सहकार्याच्या भूमिकेतून आपलं जर काम केलं तर सरकारला निश्चितपणे त्याची मदत होईल. आपण बऱ्याच वेळ पाहतो की पॉलिसी पॅरालिसिस वगैरे हे शब्द आपण अलीकडे वापरतो, सरकार निर्णय घेत नाही. कारण बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन सरकारवर थोडीशी कठोर टीका केली जाते आणि त्यामुळे सरकारी यंत्रणा जी आहे ती थोडी स्लो होते, ज्याला म्हणतो पॉलिसी पॅरालिसिस. तर यामध्ये सुद्धा प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, या लोकांचा फार महत्त्वाचा रोल आहे. मी तर असं म्हणेल की आपण त्या लोकशाहीचा जो चौथा स्तंभ मानतो ते याच कारणामुळे की यांनी जर सकारात्मक भूमिका ठेवली आणि सरकारच्या ध्येय धोरणाचं योग्य प्रकारे विश्लेषण केलं, त्याच्यामधल्या काही चुका जरूर असतील, त्या चुका जर आपण योग्य पद्धतीने दाखवल्या तर निश्चितपणे सरकारला त्या चुका दुरुस्त करण्यामध्ये मदत होईल आणि धोरण प्रक्रिया अधिक उपयुक्त
आणि त्याला म्हणून परिणामकारक ठरू शकेल. सर, आपण मानव विकास कमिशनचे संस्थापक अध्यक्ष राहिला आहात, तर या कमिशनच्या कामाचा आपल्याला अनुभव कसा राहिला? मानव विकास ही संकल्पना खरं म्हणजे असं आहे की आपण सर्व हे कार्यक्रम राबवतो कशा करता, हा पहिला प्रश्न. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे धरण बांधणे, शाळेची इमारत बांधणे, मोठ्या मोठ्या इमारती बांधणे म्हणजे विकास होय का? विकास याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला समाधानाने, स्वाभिमानाने जीवन जगणे असा त्याचा सरळ अर्थ नसतो. तेव्हा मला जर समाधानाने, स्वाभिमानाने जीवन जगायचं असेल तर 3 गोष्टीची नितांत गरज आहे. 1, जीवन जगण्याकरता किमान उत्पन्नाची साधनं. 2, दर्जेदार शिक्षण. आणि 3, आरोग्य आणि आरोग्याबाबतच्या सर्व सुविधा. ह्या 3 गोष्टी जर मला मिळाल्या तर मी सुखाने, समाधानाने, स्वाभिमानाने जीवन जगू शकतो. सो जेव्हा आपण मानव विकास म्हणतो, ही संकल्पना या 3 बाबीवरच आधारित आहे. खरं म्हणजे हा प्रयत्न सर्वप्रथम आम्ही UNDP या नावाच्या संस्थेने 1990मध्ये केला. त्यांनी जगातल्या 182 देशांचा अभ्यास केला, त्यांचा मानव विकास निर्देशांक काढला आणि त्यामध्ये आपला नंबर 138वा होता. मागच्या 20-22 वर्षानंतर आमची जी सुधारणा झाली ती 138 वरून 134 वर. थोडक्यात आम्ही जेव्हा म्हणतो की आर्थिक विकासाच्या दृष्टीने आम्ही जगात नंबर 2 वर आहोत, परंतु मानव विकासासंबंधात आम्ही जगात फार खाली आहोत. त्यामुळे आर्थिक विकासासोबतच मानव विकास कसा होईल याचाही आपण गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. आमच्या आर्थिक विकासाचा वेग सरासरी 7% आहे मागच्या 10 वर्षाचा विचार केला तर, परंतु मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत जर विचार केला तर हा वेग 1%पेक्षाही कमी आहे. म्हणजेच आर्थिक विकास आणि मानव विकास याच्यामध्ये फार मोठी दरी पडलेली आहे, गॅप पडलेली आहे. त्यामुळे हा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरता महाराष्ट्र सरकारने 2006मध्ये मानव विकास मिशनची स्थापना केली. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि 25 तालुके एवढं मर्यादित कार्यक्षेत्र होतं. त्यानंतर 2011पासून महाराष्ट्र शासनाने या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. आता जवळजवळ 22 जिल्हे आणि 125 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम राबविला जातो. हा एक पूरक स्वरूपाचा कार्यक्रम आहे. शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत अनेक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे हा कार्यक्रम पूर्णतः वेगळा नाही, तर तो एक पूरक स्वरूपाचा आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता वेगळी स्वतंत्र यंत्रणा नाही, तर शासनाची नियमित जी यंत्रणा आहे त्याच्यामार्फतच हा कार्यक्रम राबवतो. आणि पहिल्या 4-5 वर्षामध्ये या कार्यक्रमाचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळाले. आरोग्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या, शैक्षणिक बाबतीतही बऱ्याचशा सुधारणा झाल्या आणि लाईव्हलीहूड ज्याला म्हणतो आपण, जीवन जगण्याकरता साधने, त्याच्यामध्ये समाधानकारक काम झालं आणि त्यामुळे शासनाने या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे जरी खरं असलं तरी आम्हाला ज्या प्रमाणामध्ये फलनिष्पत्ती मिळायला पाहिजे होती ती मात्र मिळू शकली नाही. याचं कारण आमची जी शासकीय यंत्रणा आहे ती अजूनही गतिमान झालेली नाही. शासकीय यंत्रणेला अजूनही असं वाटत नाही की शासनाचे कार्यक्रम हे आमचे कार्यक्रम आहे, आमची त्याची मालकी आहे आणि आमची समाजाप्रती काही बांधिलकी आहे, अशी भावना अजूनही आमच्या शासकीय यंत्रणेमध्ये दिसून येत नाही. आणि त्यामुळेच अनेक कार्यक्रम चांगले असूनसुद्धा त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळे आपल्याला फलनिष्पत्ती दिसत नाही. त्यामुळे माझी अशी सूचना राहील की आज गरज आहे की ही जी यंत्रणा आहे ही कशी आपल्याला गतिमान करता येईल, त्या यंत्रणेमध्ये कशा प्रकारची बांधिलकीची भावना निर्माण करता येईल याचाही विचार गांभीर्यानं करण्याची आता वेळ आलेली आहे. सर, आपण महावक्ताच्या या स्पर्धेसाठी लोकांना 40 विषय दिले. असे 40 विषय समोर ठेवून अशी एखादी विकासाच्या संबंधी एखादी स्पर्धा, म्हणजे महाराष्ट्र सोडून किंवा भारत सोडून अशी कुठली झालेली किंवा तुमच्या ऐकेवर आहे अशा प्रकारचा प्रयोग? माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची स्पर्धा जगातल्या कुठल्याही देशामध्ये झालेली नाही. शक्यता आहे माझं ज्ञान कदाचित नसेल, परंतु माझ्या वाचण्यात आलेली नाही. ही एक
मला वाटते युनिक स्पर्धा आहे. खरं म्हणजे मी याला स्पर्धा शब्द वापरणार नाही. हा एक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचे माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये असणारे आमचे जाणते नागरिक, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे विद्वान मंडळी, राज्य व्यवस्थेमध्ये काम करणारे वेगवेगळे घटक, या तिघांनी एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही सरकार आणि जनता यांच्यामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे हा अतिशय उपयुक्त, नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे अशी माझी स्वतःची धारणा आहे. या उपक्रमामधून जे काही आउटपुट येईल त्या आउटपुटचा उपयोग शासनाला आपले ध्येय धोरणं तयार करण्याकरता निश्चितपणे होऊ शकेल आणि तो त्यांनी करावा अशी माझी अपेक्षा राहील, इच्छा राहील. त्यामुळेच आम्ही या उपक्रमामध्ये राज्य व्यवस्थेमधल्या ज्येष्ठांनासुद्धा सहभागी करून घेतो आहे. आणि हा कार्यक्रम जेव्हा इतर लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा त्यांच्याही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचाही उपयोग ह्या कार्यक्रमाची शासनाच्या ध्येय धोरणे तयार करण्याच्या कामामध्ये मदत होईल असं मला स्वतःला वाटतं.